पीएस कंस्ट्रक्शन किंजलोली इस ट्रैक के ऊपर है आतिफ और नॉन स्टैक पे फैसल है। इकबाल भाई आप यहाँ पर आएंगे प्लीज। इकबाल भाई अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ये जो मुकाबला है महार और किंजलोल, अंपायर का इशारा वाइड। तीन बॉलचा खेळ संपलाय। 7 धावा धावफलकावरती। पहिल्या 2 बॉलला डॉट आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार येताना पाहायला मैदान त्यानंतर वाईड। षटकातील पुढचा बॉल पहिला ब्लॉक खुल्लेंचा बॉल कडा बॉल थांबला जातोय। चांगली बॉलिंग फद ताजीर आपण पाहतो फैसल आणि आतिफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळाली आहे। पहिला पॉवर प्लेचं षटक आहे। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर इकडे धावा धावफलकावरती येतात, धावा बनतात। षटकार आला होता, फुल टॉस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अडवा बॅट डाऊन साइडला खेळला जातोय, मिड विकेटला बॉल चाललाय। अजलान बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील, एकच धाव मात्र तिकडे मिळते। नो बॉल, नो बॉल वरती आपण जर पाहिलं तर सिंगल रिव्ह्यूचा कॉल झालाय। बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल। सर वेस्टेड बीमरचा रिव्ह्यू आहे ना? हा बीमर, यस। यस, रिव्ह्यू सक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी। योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते। फुलटॉस बॉल होता, तिकडे मात्र एकच आली आहे। धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती आहेत। शेवटचा एक महत्वपूर्ण अजूनही बॉल येणं बाकी आहे। फहद ताजीर यांनी मात्र कमबॅक आणलाय। षटकार आल्यानंतर पूर्णतः धावा ज्या काही आहेत त्या थांबवलेल्या पाहायला मिळाल्या या मॅच मध्ये। धावा बनवून देत नाहीये अप्रतिम दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम युनायटेड महाड संघ मैदानावरती खेळताना आपण पाहतोय। पुढचा बॉल, मोठा फटका, लांबी कमी उंची जास्त आहे, बॉलच्या खाली अजलान, यस बाबा कोणती चूक करत नाहीये। या मॅच मधील मोठी विकेट, सर्वाधिक मोठा धक्का, एक निर्णायक खेळाडू फैसल बाद।
8 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट मात्र आली, एक ओव्हर सुद्धा संपली आहे. लाजबाब गोलंदाजी फहद ताजीर यांची आपल्याला पाहायला मिळाली. इथून पुढे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण सामन्यामध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 षटकं आपल्याला बघायला मिळतील. महत्वपूर्ण 3 षटकं आपण पाहणार आहोत आणि त्या 3 षटकांचा खेळ कशा पद्धतीने होईल हेही पाहणं गरजेचं. गोलंदाजीसाठी कोणते गोलंदाज वापरले जातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सौद पाहायला मिळतील. सौद मैदानावरती दाखल झालेत. महत्वाचे खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती महत्वाचे पहिले गोलंदाज त्यांनी पद यांनी चांगली गोलंदाजी केली. आता फव्वाद जटाम गोलंदाजीसाठी आलेत. महाड विभागामधील एक महत्वाचा खेळाडू आहे. बरेच चर्चेचा विषय राहिला होता फव्वाद जटाम. षटकातील पहिला चेंडू, पहिलाच बॉल पायामध्ये फेकण्याचा प्रयत्न. आडवा बाटणं फटका तर खेळला जातो. डिक्लेअर झोन मध्ये तिथे फक्त आणि फक्त एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होईल. तर एक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक आतापर्यंत आपण जर पाहिले तर 9 या आकड्यावरती धावगती पोहोचताना आपल्याला बघायला मिळते. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू झालंय. पहिल्याच बॉलला सिंगल. शांतता पसरली या मॅच मध्ये कारण की मोठे फटके येत नाहीयेत. एक षटकाराला असं वाटलं होतं की धावा येतील, एक चांगली टोटल आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळेल, पण तसं चित्र दिसत नाहीये. तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय, या मॅचचा आनंद घेतोय, ज्या स्पर्धेचा आनंद घेतोय ती स्पर्धा सहारा क्रिकेट क्लब मांजरून आयोजित हे भव्य दिव्य आयोजन फैसल भाई असेल आणि संपूर्ण टीम ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली या संपूर्ण स्पर्धेला सजवण्यासाठी आणि ती स्पर्धा आज यशस्वीरित्या वाटचाल करत असताना विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये फील्ड, अप्रतिम चेंडू, अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. फव्वाद जटाम ब्लॉक कॉलिंगचे बॉल टाकतात. बॅटरला मात्र इकडे संधी निर्माण करून द्यायची नाहीये अशा मानसिकतेनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार, इथून पुढे आजच्या संपूर्ण महत्वाच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्यासाठी कोणता संघ दाखल होईल. क्वालिफायची मॅच, जो संघ हा या मॅच मध्ये जिंकेल तो क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी दाखल होणार आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिले तर पेन संघाने बाजी मारलेली आपण पाहिली पहिल्या डावामध्ये. तिथून पुढचा खेळ कसा असेल आपण पाहणार आहोत. खोलातला बॉल अडवा बाटणं शॉट फनलिकच्या दिशेला बॉल चालला. तिकडे डिक्लेअर स्वरूपाची अजून एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलक तब्बल 10 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. शांतता पसरली या मॅच मध्ये. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपण पाहिलं. धावाच येत नाहीयेत. एक षटकार सोडला तर त्यामागे फक्त सिंगल डबल आता इथे धावगती बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आज लो स्कोरिंग मॅचेस जास्तीच आपण पाहिलं. याही वेळचा बॉल पायावरती फेकला जातोय. लेग स्टिकला मिस होतं, पंचांचा इशारा आलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये लेग बाईची सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि त्याच एक धावीच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 11 वरती 1 सध्याची स्थिती आहे. परिस्थिती बिकट आहे. परिस्थिती बिकट. तिथे एखादा महत्वाचा तिकट फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल का. धावसंख्या धावफलकावरती 11. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. फव्वाद जटाम चांगली बॉलिंग. एकही धाव मात्र एक्स्ट्राची दिली नाहीये. ओ याही वेळेला पायामध्ये टाकले गेलेला चेंडू होता. बॅट बॉलचा संपर्क इकडे सुद्धा नव्हता. डिक्लेअर स्वरूपाची धाव इथे पुन्हा मिळेल नशिबाची आणि त्या एक धावेच्या साह्याने धावसंख्येत वाढ. धावा 12. धावा येणं गरजेचं आहे. टार्गेट सेट होणं गरजेचं आहे. 27 धावांचा वारसा जिथून चालू झालाय, 27 धावा जिथून डिफेंड केल्या गेल्या तिथून पुढच्या मॅच मध्ये सुद्धा 27च बघायला मिळाल्या होत्या, पण त्या पार झाल्या होत्या महाड संघाने केल्या. पुढच्याच मॅच मध्ये लगेच 18 धावा आपण पाहिल्या आणि आता ही मॅच चालू आहे. आतापर्यंत लो स्कोरिंगच पाहायला मिळतीये. टीम किंजलोल संघ अल्फते किंजलोल संघाचा खेळ नेहमीच चांगला पाहायला मिळतो, पण आज कमी पडतात महाडच्या विरोधामध्ये. यावेळेला बॅटची आउटसाइड एज, नंतर 100 कॅच पकडण्याचा प्रयत्न तडमानला झाला. डिक्लेअर स्वरूपाची अजून एक धाव मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 6.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झाले. शेवटचे 12 बॉल अजून येणं बाकी आहे.
जुएर फाईज संघे यांच्या वतीनं या सहारा क्रिकेट क्लब या संपूर्ण आयोजनासाठी साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आलंय. साहेबांचं मनपूर्वक आभार आहेत. अगदीच आपण जर पाहिले तर सहारा क्रिकेट क्लबला खूप साऱ्या आमच्या मान्यवरांनी या ग्रामस्थांनी प्रेम दिलंय आणि म्हणून ही स्पर्धा यशस्वीरित्या होताना पाहायला मिळते. थोडेसे अडथळे येतात पण ते बाजूला सारत असताना निश्चितपणे आपण जर पाहिलं तर सहारा क्रिकेट क्लब पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय आणि यशाकडे निघालेत. आज फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस पाहायला मिळेल. मेगा फायनलची मॅच सुद्धा आपल्या भेटीसाठी येईल. एक बहुर तर एक बिरवाडी आणि तिसरा संघ कोणता असेल मग तिकडे महाड संघ बघायला मिळेल की मग आपण जर पाहिले तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असणारा किंजलोल संघ पाहायला मिळेल की माणगाव की पेन, कारण की आता 4च संघ इकडे पुढे बाकी राहिलेत. धावसंख्या 14. पहिल्या बॉलला सिंगल आल्यानंतर 14 धावा. अर्सलन पल्लवकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. अर्सलन महत्वाचे खेळाडू आहेत. अर्सलन म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला AP लाईव्ह इव्हेंट खूप चर्चेचं नाव आहे दक्षिण रायगडामध्ये. सुरुवात करत असताना आपण जर पाहिलं तर सर्वाधिक स्पर्धांमध्ये त्यांची युट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट क्वालिटीचं काम त्यांनी दिले. अगदी एका सेटअप पासूनचा मागील वर्षी प्रवास चालू केला, या वर्षी डायरेक्ट 3 सेटअप. हा विजय आहे मोठा. इसी ग्राउंड पर सेकंड सेशन मध्ये मग म्हणजे बघा ना, या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. पहिल्या पर्वाला सुरुवात करत असताना 1 लाखाचं बक्षीस आहे आणि जर आपण 1 वर्ष पुढे जातोय तर बक्षिसामध्ये सुद्धा पुढे वाटचाल केली जाते. 1,25,000चं कॅश प्राइज या स्पर्धेला दिलं जाणार आहे. तृतीय क्रमांक 75,000, तृतीय क्रमांक 45,000 आणि या स्पर्धेमधील विजेत्या संघ मालकाला 2 व्हीलर बाईक. हे महत्वाचं आहे. अप्रतिम दर्जाची स्पर्धा. नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट. एवढं मोठं आयोजन, एवढं मोठं नियोजन 2027 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, पण 2026 मध्ये सुद्धा खूप छान आयोजन केलं. पहिल्याच पर्वामध्ये कोणाला अंदाजही लागणार नाही आणि अंदाज लावला सुद्धा जाणार नाही, एवढं मोठं आयोजन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. अगदीच पहिलंच वर्ष आहे. पहिल्या वर्षामध्ये अंदाज काढली जातात, अनुभव येतात आणि अनुभवाच्या बोलानं पुढे चालत असताना एक दमदार स्पर्धा नक्की आपल्या भेटीसाठी नेहमीच पाहायला मिळते. आणि इकडे मात्र मांजरोना विभागामध्ये एक मोठी स्पर्धा या संपूर्ण माणगाव तालुक्यातून येत असताना, या माणगाव तालुक्याच्या अगदी आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे सुंदर आणि लाभक असं मांजरोना गाव आणि या मांजरोना गावाची मानाची स्पर्धा नेहमीच आता सहारा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी येत राहील. हे महत्वाचं आहे. क्रिकेट खेळाडूंसाठी पर्वणी आहे, क्रिकेट संघ मालकांसाठी पर्वणी आहे आणि सगळ्यांनाच मात्र आपण जर पाहिलं तर आनंद देणारा खेळ हा आपल्या भेटीसाठी संपूर्ण मांजरोना गावामध्ये आता नेहमी येत राहणार आहे. क्लीन बोल्ट याच्या उद्ध्वस्त करण्यात आला, एक मोठी विकेट आतिफात. मेरे ख्याल से तकरीर में ये बात सामने आई थी कि ये हर साल के लिए
सीजन टू जो है जनवरी 2027 के लिए डिक्लेयर हो चुकी है, जिसके प्राइज भी आपके सामने पेश किए गए हैं। सीजन टू साठी 1,25,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक जो आहे 75,000, तृतीय पारितोषिक 45,000। त्याचप्रमाणे टीम ऑनर करिता टू व्हीलर बाईकची सुद्धा या ठिकाणी डिक्लेरेशन केलेलं आहे। या संधीचा सोना बनवण्याचं काम आयोजकांनी करायचं आहे। दो 2027 माजरोन हेलो इकडे मात्र आपण जर पाहिले तर मॅच चालू झाली आहे। पुन्हा पायामध्ये बॉल फेकला जातो। लेग बी फूरची विकेट येताना पाहायला मिळते। LBW स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील। चौथा धक्का रिव्ह्यूची मागणी केली जाते। लेग बिफोर साठी इकडे मात्र आपण जर पाहिले तर रिव्ह्यूची मागणी करण्यात येते। सेकंड सेशन जनवरी 2027 के लिए जो यहाँ पर यस आउट बॅट आउट रिव्ह्यू अनसक्सेसफुल रिव्ह्यू इकडे मात्र गमावला फलंदाज बाद असतील। 16 वरती 4 जो यहाँ पर अलाउंस है फर्स्ट प्राइज के लिए 1,25,000, सेकंड प्राइज के लिए 75,000, थर्ड प्राइज के लिए 45,000, ऑनर के लिए टू व्हीलर बाइक रहेंगी। और इस टूर्नामेंट में जितने भी बॉल खर्च होंगे, जितने भी बॉल लगेंगे, इस बॉल का खर्च नईम टोलकर इन्होंने अपने जिम्मे लिए हैं। नईम टोलकर पूरी टूर्नामेंट के लिए जो बॉल है नईम टोलकर इनकी तरफ से रहेंगे। शेवटचं षटक आहे। शेवटच्या षटकासाठी मात्र आपण जर पाहिलं तर मेहमूद दाखल होत असताना पाहायला मिळतात। 5 बॉलचा खेळ इकडे सुद्धा बाकी आहे। यावेळीचा बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळते। सरळ रेषेमध्ये तिकडे फेकला गेलाय। मेहमूद मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी तिकडे करताना पाहायला मिळतील। पहिल्या 2 बॉलला मात्र एकही धाव दिली नाहीये। एक विकेट संपादन केली आहे। टीम किंजलोल संघाला बॅकफूट वरती ढकललं जात आहे। धावाच होत नाहीयेत पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा। यावेळीचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर इकडे मात्र यस व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतं। अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एक एक्स्ट्रा सिंगल स्कोर कार्ड वरती 17 धावा धावफलकावरती आहेत। सतरा धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटकातील पुढचा बॉल। यावेळेला बिग हिट मोठा फटका ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्लिअर। यावेळेला
3 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे मॅच अजून संपली नाहीये. सामन्यामध्ये रंगतता अजूनही बाकी आहे. कोण जिंकणार या मॅचला? इकडे मात्र आपण जर पाहिले तर महाडकर जिंकणार की किंजलोली संघ जिंकणार? एक फायटिंग टोटल मॅच मध्ये सेट करण्याचा प्रयत्न किंजलोली संघाच्या माध्यमातून चालू आहे. महमूदचा पुढचा बॉल हवेचा, पुन्हा रडार मध्ये चेंडू आलाय, उडवलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि तिकडे मात्र एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. विकेट नंबर 5 फलंदाज बाद. ती 5 फलंदाज इकडे मात्र आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 झालेले पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल बाकी असताना नवीन फलंदाज जुनेद मात्र मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतील. जुनेद मैदानाच्या आतमध्ये आलेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड वरती वाढताना पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल असताना महमूद मात्र सुरुवात चांगली केली होती. बॉलिंगची विकेटने सुरुवात केली, डॉट टाकला, त्यानंतर वाईड आला, षटकार आला आणि आता विकेट आल्यानंतर पुन्हा वाईड बॉल फेकत असताना बघायला मिळतात. चला स्पीडअप घ्या. अंपायर डिसिजन फायनल आहे, कारण की बॅटिंग टीमने रिव्ह्यू सुद्धा गमावलाय. आता पंच जे म्हणतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. यस, सहारा क्रिकेट क्लब मांजरुण्याचं हे पहिलंच पर्व आहे आणि पहिलं पर्व असताना चालू असताना सुद्धा दुसऱ्या पर्वाची अनाउन्समेंट लगेचच इकडे होताना पाहायला मिळाली आहे. पंचांनी कळवले बॉल वाईड आहे. धावसंख्या 24 आहे. 1,25,000ची पुढच्या वर्षी स्पर्धा याच मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र आपल्या भेटीसाठी येताना पाहायला मिळते. यावेळीचा बॉल आडवा बाटण्या स्क्वेअरलेगच्या दिशेला तिकडे मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा कंप्लीट. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 26. शेवटचा बॉल येणं बाकी आहे आणि आता सुद्धा इथे जर डॉट आला तर तिसरी मॅच अशी असेल की आजच्या दिवसामध्ये 27चं टार्गेट आपल्या भेटीसाठी येते. आतापर्यंत 2 वेळा 27 धावांचं टार्गेट आलं. एका मॅच मध्ये चेस झालं, एका मॅच मध्ये चेस झाला नाही. आणि आता या मॅच मध्ये जर 27 आलं तर सगळ्या गोष्टी सस्पेन्स राहतील, कोण जिंकेल की हारेल. पण कोणाला तरी जिंकायचं, कोणाला तरी हारायचंच या स्पर्धेमध्ये. पण नाही, चित्र वेगळे. फटका मिड विकेटला खेळला गेलाय. 26ला 1 तर आली आहे, दुसऱ्यासाठी पलटत आणि पाहता पाहता 2 सुद्धा मिळाला, म्हणजे 28 होतील. आता 29 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. येणारे 24 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल या समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया तुम्हाला सर्वांचा लाडका आणि एक आवडता आवाज जमाने सरांना. थँक्यू. आसिफ दौनाक किधर है? आसिफ दौनाक आ जाओ भाई फ्रंट पे. आसिफ दौनाक इधर आ जाए ना छाव में. जो सहारा माजरूना के जो प्रेक्षक है और सहारा माजरूना के जो लोग है यहाँ, बहुत ताली बजनी चाहिए. ये है ना आसिफ दौनाक के बरवटना से बिलोंग रखते हैं, लेकिन 5,000 का डोनेशन दिया है सहारा माजरूना के लिए. 5,000 का डोनेशन. थैंक यू आसिफ सर. आप है तो क्रिकेट में चमक है और धमक है, सब कुछ है. तो सारा माजरूना की तरफ से बहुत बहुत शुक्रिया आपका और सलाम भी आपके लिए, हैट्स ऑफ भी है. थैंक यू वेरी मच. अरसलान पल्लवकर 229 का टारगेट.
जानता है खिलाड़ी के पहले मैच में टफ टाइम आया था, यकीनन टफ टाइम, और सुबह के सत्र से लेकर अभी तक 27 और सिर्फ 27 और 28 यही स्कोर हो रहा है। अभी तक कोई टीम 30 प्लस ने क्या, मैंने जाके पिच का रिपोर्ट लिया था, पिच की रिपोर्ट में यह पता चला कि विकेट के आगे जहां गेंद गिरती है वहां थोड़े से जो रेत के छोटे छोटे कंकर है आगे पीछे, यानी कि कुछ ऊपर कोई कुछ नीचे, उस वजह से बॉल इधर से उधर हिल रही है। वो प्रॉब्लम आ रहा है बैट्समैन के लिए। एक लेवल की विकेट नहीं है, और ये मेरे हिसाब से सही किया माजरोना ने कि गेंद एक लाइन में नहीं आ रही, उसका फायदा नहीं बैट्समैन को मिल रहा है। दोनों तरफ से इस विकेट का फायदा गेंदबाजों को भी हो रहा है और बल्लेबाजों को भी हो रहा है। स्कोर है 29। इस मैच को जीतने के लिए कल से मैं यही कह रहा हूं, क्या है खुदा तूने मोहब्बत ये बनाई क्यों है, मैं माजरोना में क्यों आया, और माजरोना के इस ड्रोन कैमरे से इस गांव का मुआयना किया। अरे खुदा तूने मोहब्बत ये बनाई क्यों है, गर बनाई तो मोहब्बत में जुदाई क्यों है। माजरोना के वो पल अभी से लेकर आखिर तक शाम के सत्र में, ये शाम मस्तानी मदहोश किए जा, अरसलान पल्लवकर ऑन स्ट्राइक, अजलान पटेल और नॉन स्ट्राइक, गेंद हाथ में है जुनैद के, स्कोर चाहिए 29। आज कुछ क्लिक नहीं हुई कि लोल कोई खासने के लिए, खासकर फैसल शिरडेकर जाने जाते हैं, सलमान कारविनकर, जुनैद और आतिफ, ये क्लास लेवल के खिलाड़ी है, पर ना कोई मोमेंटम नहीं आज। अरसलान परो का टर्न विकेट आए थे, 12 विकेटों के बाहर निकल के अपर कट मारने का प्रयत्न था, अनसक्सेस हुआ, असफल ना। कोशिश है कि जहां उस विकेट पे रेत के जो टुकड़े बाहर निकल के आए हैं, जिस टुकड़े से बैट्समैन को नचा रही है विकेट, एक शराबी कैसे नाचता है शराब पीने के बाद, कभी इधर कभी उधर डगमगा रहे हैं बल्लेबाज। टफ टाइम आया है आज। शॉट पिच के बैकफुट पर जाकर कट किया थर्मैन के क्षेत्र में, लेकिन वहां डी जोन है, यकीन अगर डी जोन रहता तो गेंद को फ्लैश किया था 4 के लिए। अजलान पटेल अगर 3 में 3 छक्का लगाते हैं तो असद इसाने की तरफ से 1000 का इनाम है। यूनाइटेड महार का 1 रन बिना कोई नुकसान के, अजलान पटेल ऑन स्ट्राइक, 3 पे 3 छक्के, असद इसाने देंगे आपको 1000। डिनर आज नहीं करेंगे, कल मैं आपके साथ आऊंगा, आज नहीं। शॉट है, टाइमिंग, पावर, यस, इट्स अ फर्स्ट, इट्स अ फर्स्ट। सॉरी, जो गलती है उसकी दुरुस्ती की, इट्स नॉट अ 6, इट्स अ 4 रन। अफवान आ चुके कुवैत से, शॉट है मिडाफ के क्षेत्र में गेंद जाती हुई, यस, खड़क खड़क, किधर है आपके असद इसाने? अरे
इस 4 के साथ स्कोर पहुंचा 13 पे और पिच गई थी। आ गए बल्लेबाज और क्षेत्र चुना मिड ऑफ का क्षेत्र, बीट करती हुई गेंद सारे क्षेत्र क्षणों को सीधे 4। स्कोर पहुंचा 13 पर। शायद सुबह के सत्र से लेकर यही एक एपी लाइव्स का मैन है अरसलान पटेल। अजलान पटेल के जो पहली मर्तबा आज 3 चौके दिखने दिए सुबह से लेकर अभी तक, वरना टफ टाइम आ रहा था। मैंने विकेट का मुआयना किया कि पिच में कोई प्रॉब्लम, डॉन द विकेट आ रहे बल्लेबाज। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर आकर एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला। वाह, चार चौके लगाए अजलान पटेल। ये कैमरामैन जहां बैठे रहते सुबह से लेकर शाम तक, कोई प्रैक्टिस नहीं कुछ नहीं, और जाके 4 चौके। अरसलान पल्लवकर को सीखना चाहिए चीज कि एक ऑपरेटर जाके खेल रहा है, क्लास की नहीं तो अरसलान का है। शायद ऑपरेटरों को चांस होगा फिर। डिनर का चांस अरसलान के साथ फिर एक बार। शॉट खेला है मिड विकेट के क्षेत्र से भागते हुए क्षेत्ररक्षण। 1 रन मिलेगा अरसलान को। इस 1 के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 पे। आज फैसल शिरडेकर क्लिक नहीं हुए, यहां पे ऑन साइड में उनके लिए जगह थी, चांसेस थे, पर ना। सलमान कार्विकर पहली गेंद पहला रन। शॉट है somebody is there, no, it's a gap। ब्राउन के क्षेत्र में खेला था और गैप के साथ ₹200 अगर चौका आता है तो। यस एज लगा थ्रो किया डाउन स्टंप। फैसल शिरडेकर ने सुरक्षित पहुंचे। अजलान 1 रन हासिल किया। $223, 23 रन, 5 चौके मारे अजलान ने। शॉट खेलने का प्रयत्न था। एज लगा ऑन द विकेट गेंद लगी, विकेटों पे टकराई जाके गेंद। और क्या हुआ आखिरी क्षणों में? द कैप्टन ऑफ यूनाइटेड महार अरसलान पलवकर बैक टू द पवेलियन। चौदह गेंदे, जीत को चाहिए 6। महार यूनाइटेड को ये मैच जीतिए थे, डायरेक्ट क्वालिफाई होगी क्वार्टर फाइनल के लिए। यहां 2 बैट्समैन वेटिंग पे है। गया यस महार यूनाइटेड का।
अरसलान की एक बात पे अरसलान पलवकर की एक बात पे हजारों दिल धड़कते हैं। सलमान कारविन गेन करेंगे फहद ताजिर को। शॉट है बॉल बार ड्राइव किया है। somebody is there, yes, इट्स हैट्रिक। सलमान कारविन ने अपने टीम को जगाया है, कुछ न कुछ चांस दिया है। हालांकि स्कोर छोटा है लेकिन हैट्रिक लिया सलमान कारविन ने। शुभकामनाएं उनके लिए। सीजन 2 2027 जिसका पहला नाम 1,25,000, सेकंड इनाम 75,000, तीसरा इनाम 45,000। ऑनर्स जो टीम भरेगा यहाँ पे उसके लिए एक बाइक। क्या बात है, क्या बात है। नईम टोलकर की तरफ से जितनी भी गेंदें लगेंगी इस टूर्नामेंट में उनकी तरफ से बड़े अच्छे लगते हैं। आप जब सामने आते हैं बड़े अच्छे लगते हैं। कोई भी इस टूर्नामेंट को बनाने के लिए अजलान पटेल विद एक्स्ट्रा कवर रीजन। वाह, इट्स अ कार्यक्रम 6। इस 6 ने कार्यक्रम किया किजोली का और इसी के साथ मैच जीती है।